नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर ज्या 26 लाख ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना देखील आनंदाची बातमी आणि ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे, जुलैचा हप्ता अजून आलेला नाही आहे, त्यांना देखील आनंदाची बातमी. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जुलै महिन्याचे जे हप्ते वितरण आहे, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी 2 ते 3 दिवस वितरण सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्यांना अजून हप्ते आले नाही आहेत त्यांना देखील हा हप्ता मिळणार आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील जून महिन्यापासून 26 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ते वितरण बंद करण्यात आले आहे, कारण का त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून देखील अशा लाडक्या बहिणी आहेत की आम्ही पात्र आहोत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, एका रेशन कार्डवरती फक्त 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, उत्पन्न कमी आहे, एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत नाही आहे, अशा महिलांना देखील आनंदाची बातमी आलेली आहे. तर यांचे कागदपत्र पडताळणीच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यावाईज आलेल्या आहेत आणि त्या जिल्ह्यानुसार त्यांची विभागणी सुद्धा झालेली आहे. स्थानिक ग्राम पातळीवरती रेशन कार्डचं दुकान असेल तर अशा ठिकाणी किंवा ग्रामपंचायत असेल तर या ठिकाणी या लिस्ट आहेत त्या आलेल्या आहेत आणि लिस्टमध्ये ज्या लाडक्या बहिणींची नावं आहेत त्या नावांमध्ये जो म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरतेवेळी जो नंबर दिला होता त्या नंबरवरती आता लाडक्या बहिणींना कॉल येण्यास सुरुवात झालेली आहे. तर ज्या अपात्र लाडक्या बहिणी ठरवण्यात आलेल्या आहेत तर यांना कॉल केला जातो आणि कॉल करून संबंधित ग्रामपंचायत असेल, मोफत रास्त धान्याचे दुकान असेल तर या ठिकाणी नियोजित वेळेत कागदपत्र घेऊन म्हणजे त्यांना सांगण्यात येतं की तुमचा जो लाभ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बंद करण्यात आला आहे का, तर अशा प्रकारची विचारणा केली जाते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या वेळी या ठिकाणी व्हिजिट द्या अशा प्रकारची माहिती दिली जाते. आणि त्यामुळे अशा प्रकारे आता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि पात्र असून देखील आमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे अशा लाडक्या बहिणींची आता कागदपत्र पडताळणी कालपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे असा फोन आल्यानंतर तुम्हाला नियोजित ठिकाणी फक्त एवढंच आहे की प्रॉपर शहानिशा करून आवश्यक ती कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचं आहे. तर यामध्ये सध्या तरी रेशन कार्ड आणि आधार कार्ड तर यांची मागणी केली जात आहे. ओरिजिनल रेशन कार्ड आणि ओरिजिनल ID प्रूफ आधार कार्ड घेऊन सगळ्या लाडक्या बहिणींना जवळच्या असणाऱ्या ठिकाणी जे केंद्र निश्चित केलं गेलेलं आहे तर त्या ठिकाणी बोलवण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक बाब आहे की एका रेशन कार्डावरती 2 किंवा 2 पेक्षा यामध्ये एकच लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजेच एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा अधिक जर लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तसं सांगायचं आहे आणि आम्हाला 2 बहिणींना लाभ हवा आहे, तिसऱ्या बहिणीला लाभ नको आहे, तर अशा प्रकारची माहिती सांगून तुम्हाला जी कागदपत्र आहेत ती अपलोड त्या ठिकाणी त्यांना मागितलेली किंवा ते जे विचारणा करतील ती कागदपत्र सबमिट करायची आहेत. तर तुम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं. तर लक्षात घ्या की फोन येण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही देखील या संदर्भात काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता प्रतीक्षा संपलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना सध्या तरी आत्ताच्या महिन्यामध्ये हप्ता येणार नाहीये. त्यांचे अर्ज ज्यावेळी पात्र होतील त्यावेळी त्यांना जो लाभ आहे तो पुढील हप्त्याच्या म्हणजे ज्यावेळी ऑगस्ट महिन्याचे हप्ते वितरण सुरू होणार आहे तर यावेळी वितरण केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेलीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत ही आजची महत्त्वाची आणि मोठी अपडेट नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.